श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आज आपल्याला मुंबईवरून ऑर्डर जी आहे तर ती आलेली आहे. आता मी तीच रांगोळी जी आहे तर ती तयार करत आहे. आता ही रांगोळी माझ्याकडे रेडी होती, पण मी आता यावरून ट्रेस पेपर तयार करून घेणार आहे. तर त्या ताईची ही जी ऑर्डर आहे आपली तर खूप मोठी आहे. ह्या रांगोळी ज्या आहेत तर त्या 15 रांगोळी आहेत ह्या अशा. अ, ही मल्टी कलरची नाहीये, ही माझी घरची आहे. ही बघू शकता. ही असे जे 15 रांगोळी आहेत, तर यामध्ये केशरी कलर, ऑरेंज कलर जो आहे ना, तर ते 15 आणि हे 15 अशी ऑर्डर आहे त्या ताईची. सोबतच हे हाफ कॉर्नर जे आहेत हे पण आहे. आणि हे पण हाफ कॉर्नर मध्ये ऑर्डर आहे. तुम्हाला सुद्धा माझ्याकडून अशा रांगोळी हव्या असतील तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तुमची ऑर्डर जी आहे तर ती बुक करायची आहे. कॅटलॉग बघण्यासाठी आपला नंबर जो आहे, बुकिंग नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे 9881363651. तर वरती नंबर दिलेला आहे. सण जे आहे आपले तर चालूच असतात. खाली मी रेक्झिनचा बेस वापरते, कॅनव्हास वापरत नाही. रेक्झिन वरतीच मी काम करते पूर्ण. हे बघू शकता. यामध्ये तोरण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुळजाभवानीचं तोरण आहे. इथे थोडंसं काम बाकी आहे. खाली याला असे मी लटकन जे आहे तर ते लावणार आहे. सोबतच हे बघू शकता, रेक्झिन जे आहे तर हे रेक्झिन आहे आपलं. क्वालिटी बघू शकता, कॉटन मिक्स रेक्झिन आहे. यावरती फिनिशिंग चांगली येते आणि याला तुम्ही काहीही केलं तर काहीच होत नाही. रांगोळी पूर्ण वॉशेबल आहे, तुम्ही त्याला धुवू शकता, कुठलीही अडचण नाही. हे एका ताईंनी घेतलेलं आहे. सोलापूरच्या ताईची ऑर्डर ही 1 किलो उलन आणि 2 मीटर रेक्झिन. अशा रांगोळी आपल्याला आता, मला ऑर्डर रात्री आता 1 वाजतो 2 वाजते माहित नाही, तर आपल्याला ऑर्डर ही कम्प्लीट करायची आहे आज, उद्या आणि परवा दिवशी म्हणजे शनिवारला हे पार्सल मला टाकायचं आहे पोस्टामध्ये. बऱ्याचशा मैत्रिणीच्या कमेंट असतात किंवा इन्क्वायरी करतात की तुम्ही कसं पाठवणार आहात, असं आमच्यापर्यंत पार्सल कसं पोहोचणार आहे. तर पार्सल बद्दल तुम्ही 100% मी पार्सलची गॅरंटी देते. जोपर्यंत ताईंनो पार्सल तुमच्यापर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी असते. तर पार्सल तुम्हाला 100% तुमच्यापर्यंत मिळणारच आहे. फक्त तुम्हाला पिनकोड सहित ऍड्रेस द्यायचा आहे. तुमचा जो रेग्युलर नंबर चालू असतो, मोबाईल नंबर, तो नंबर मला द्यायचा आहे. त्या नंबरवरती तुमचं पार्सल तुम्हाला मिळणार आहे. तर आता बघा, मी ट्रेस पेपरवरती ही रांगोळी कशी तयार करते. याच्यानंतर आता हीच रांगोळी आपण रेक्झिन वरती मी काढणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती जी कोणी माझी ताई, दादा, मैत्रिणी नवीन आले असाल तर त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. तर हे बघू शकता, आता मी ही ट्रेस पेपर पहिले रेडी करून घेते, कारण की हे असं जे आहे ना तर हे खूप कठीण जातं. ट्रेस पेपर असला की मग इझी जातं आपल्याला रांगोळी बनवायला, थोडा वेळ वाचतो आपला. त्यामुळे आता पहिले मी ट्रेस पेपर वरती काढून घेते आणि नंतर मग तुम्हाला रेक्झिन वरती बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट्स असतात की मग रेक्झिन वरती कसं हे करायचा, ट्रेस पेपर कसा ठेवायचा, कसं ड्रॉ करायचं, हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे असं ट्रेस पेपरची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे ते. हा ट्रेस पेपर तुम्ही किती पण वेळा यूज करू शकता ताईंनो. हा फाटणारा पेपर नाहीये, हा बटर पेपर नाही, ट्रेस पेपर आहे. हे असं आता मी ठेवून घेणार आहे. असं तुम्हाला घोटून घ्यायचंय. आता ही पहिली रफ केलेली डिझाईन आहे. आम्ही आता ट्रेस पेपर वरती मी तयार करून घेणार आहे आणि याच्यानुसारच आता मी रेक्झिन वरती कार्बन ठेवून काढणार आहे. तर ती सुद्धा दाखवते की कशा प्रमाणे करायचे. वरती टाकायला अडचण येणार नाही, छोटा असला. आता एवढा पेपर मी कट करून घेणार आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, हा ट्रेस पेपर जो आहे तर हा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 मीटर मध्ये, आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचा समजा कमेंट्स असतात किंवा विचारतात 1 मीटर मध्ये किती निघतात. तर आपल्याला आपण जी म्हणतो ना काट कसर किंवा मॅनेजमेंट जी आहे तर ती आपल्याला अशी करून घ्यायची आहे. आता हे बघू शकता तुम्ही, आता हा पेपर मी असा ठेवून घेतलेला आहे, म्हणजे एकदम फेस टू फेस आपण हे
ठेवलेली आहे मी डिझाईन. आपलं रेक्झिन जे आहे तर ते वाया जात नाही. मी तुम्हाला एकदा ड्रॉ केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये दाखवतेच कशा पद्धतीने. आता आपल्याला हे असं ठेवून घ्यायचंय जेणेकरून आपलं रेक्झिन जास्त वाया जात नाही. आता परत आपल्याला याच्या खाली हे जे कार्बन पेपर आहे, कार्बन पेपर मोठा भेटत नाही ताईंनो, हे छोटे छोटेच तुकडे आपल्याला असे ठेवावे लागतात. आता ह्या अशा पद्धतीने आपल्याला याच्या खाली कार्बन पेपर जे आहे तर हे ठेवून घ्यायचे. दुसरा कार्बन पेपर ठेवला मी. फक्त आपल्याला हे जे आहे आपण आता ही डिझाईन जी आहे, रांगोळी जी आहे तर ही ड्रॉ करणार आहोत. तर करताना आपल्याला ट्रेस पेपर बिलकुल हलू द्यायचा नाही, कारण की आपण वरती जे घोटणार आहोत तर तेच खाली उमटणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक ड्रॉ करायचं आहे. हे बघू शकता आता. हे बघू शकता आपली डिझाईन जी आहे, हे थोडं तुम्हाला अंदाज दिसत असेल, दिसतं का पहा व्हिडिओमध्ये. हे अशा पद्धतीने आपली ही जी आहे रांगोळी खाली तयार झालेली आहे. आपल्याला आता एवढं कट करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला आपलं फर उलन्न जी रांगोळी आहे तर ती तयार करायची. आता ही जी रांगोळी आहे, ही जी डिझाईन आहे तर ह्या अशा पद्धतीने आहे. हा एकच कलर आहे, येलो कलर. ग्रीन कलरची बॉर्डर आहे, मध्ये रेड कलर आहे आणि यामधलीच ही मल्टी कलरची रांगोळी आहे. बघू शकता. हे बघू शकता आपलं रेक्झिन जे आहे तर कुठेही वाया केलेलं नाही. त्यामुळे आपल्याला पहिले ट्रेस पेपर ठेवून घ्यायचा, नंतर त्याच्या खाली आपल्याला कार्बन पेपर लावायचे, म्हणजे आपलं रेक्झिन जे आहे तर ते जास्त वाया जात नाही. तर आता ह्या ट्रेस पेपरचा काय फायदा आहे ताईंनो ते सांगते तुम्हाला. मेन म्हणजे ही डिझाईन आपली रेडी असल्यामुळे आपला वेळ वाचतो, महत्वाचा. कारण आजकाल वेळ किती महत्वाचा आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे, बरोबर. कारण की सर्वांकडे वेळ खूप आहे, सर्वांचं जीवन जे आहे तर ते खूप धावपळीचं झालेलं आहे. एक डिझाईन तयार करायचं म्हटलं तर 3 ते 4 5 तास लागतात, मोठी डिझाईन असली तर. जितका वेळ ही रांगोळी बनवण्यात जातो तितकाच वेळ डिझाईन तयार करण्यात जातो. कारण की हे असं पूर्ण मेजरमेंट घेऊन हे करून आपलं जे आपण ज्या प्रकारे ब्लाऊज शिवतो त्या प्रकारेच ही एक रांगोळीची डिझाईन आहे. थोडस इंचभर जर मागे पुढे झालं तर रांगोळीची फिनिशिंग जी हे आहे, आपण रांगोळी तयार करतो तर ते संपूर्ण व्यर्थ जातं. त्यामुळे ट्रेस पेपरचा हा फायदा आहे. ट्रेस पेपर असला की आपलं रेक्झिन सुद्धा वाया जात नाही. वर्षाची सुरुवात जी आहे तर ती गुढीपाडव्यापासून सुरुवात होते, बरोबर. त्यासाठी आपल्याला उंबरठा पूजन आपण करत असतो, कारण की पाडवा जो आहे तर तो अमावस्येला येतो आणि प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो. तर त्यावेळी आपल्याला आता काही वेळा रांगोळी काढणं शक्य होतं, काही वेळा होत नाही. त्यासाठी आपण उंबरठा पट्ट्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. आता त्या सुद्धा तुम्हाला घ्यायच्या असतील तर वरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती बुक करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला माझ्याकडून जी रांगोळी हवी असेल ती रांगोळी तुम्ही घेऊ शकता. इतकंच नाही तर मी फर उलन देते, स्टिक सुद्धा मी सेल करत असते, रेक्झिन सुद्धा सेल करत असते, स्टिक पॉकेट सेल करते. ट्रेस पेपर तुम्हाला जी डिझाईन हवी असेल ती डिझाईन सुद्धा मी ट्रेस पेपर वरती तुम्हाला काढून देत असते. तुम्हाला जे हवं ते उलन मॅट रांगोळीचं मटेरियल ते सर्व आपल्याकडे आहे, तुम्ही हक्काने घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडंसं माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. आशा करते व्हिडिओ सर्वांनाच युजफुल वाटेल आणि वाटणार असणारच आहे. यानंतरही मला जसं शक्य होईल तसं मी शूट घेण्याचा प्रयत्न करेल. ज्या कोणी ताईंना मैत्रिणींना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, प्रश्न तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला नक्कीच उत्तर दिल्या जाईल. किंवा ज्या कोणी माझ्या मैत्रिणींना अडचण असेल त्यांनी मला कॉल केला तरी हरकत नाही, तुम्ही बिनधास्तपणे कॉल करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.